हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो गुड मॉर्निंग. आजचं ब्रेकफास्ट मेनू आहे इडली. मस्त इडली बनवली आहे. गेस्ट असल्यामुळे घरी रोजचं वेगवेगळं मेनू डिसाईड असतं. कधी पोहा, कधी ढोकळा, कधी इडली, असं जेवढे 3 दिवस राहिले 3ही दिवस मी वेगवेगळं नाश्त्याचं केलेलं. आणि इकडे बघू शकता आज इडली बनवायचं ठरवलं. सो सांबार मी बनवून घेतलं. सांबार बनवल्यानंतर मी इडलीचं बॅटर होतं ते चांगलं फर्मेंटेशन झालेलं होतं रात्रभर, कारण उन्हाळ्याचे दिवस येतो त्याच्यामुळे लवकर त्याला फर्मेंटेशन होऊन जातं. त्याच्यानंतर इडल्या ठेवल्या. माझ्या एकाच कुकरमध्ये 20 इडल्या होऊन जातं, तर सफिशियंट आहे तेवढ्यासाठी. त्यानंतर मी इथे शेंगदाण्याची चटणी बनवून ठेवली आहे. शेंगदाण्याची चटणीशिवाय इडली अपूर्ण आहे. मी एकदा सांबार नाही बनवेल तर चालेल, पण मी शेंगदाण्याची चटणी बनवते कारण इडली आणि चटणीचं कॉम्बिनेशन एवढं मस्त वाटतं की हे इडली आणि चटणीच खाऊ शकतो. सो मी आधी बनवत नव्हती, पण एकदा बनवली तेव्हापासून मी रेग्युलर इडली बनवली की ही चटणी बनवतेच. त्यानंतर माझ्या अशा प्रकारे सगळ्या इडल्या झालेल्या त्या काढून ठेवल्या फटाफट, आणि गेस्टला जे आले होते पाहुणे त्यांना मी सर्व केल्या. सगळ्यांनी मस्त इथे केला फटाफट आणि मी सर्व केलं. आणि डोसाचं पण बॅटर होतं, पण मी ते जेवताना केलं. इथे ब्रेकफास्टला नाही केलं कारण ते जास्त होऊन जातं. त्याच्यामुळे बघू शकता अशा प्रकारे सगळेजण खाऊन राहिले. मी नंतर खायला म्हटलं, आणि मग सायंकाळी आम्ही असंच मजा मस्तीमध्ये असं मस्त व्हिडिओ काढत बसले मी तिच्यासोबत. ती पण छान ॲक्टिव्ह आहे, मस्त खेळते कोणासोबतही. त्याच्यानंतर आम्ही थोडं फिरायला गेलो. विहार आहे आमच्या कॉलनीमध्ये, तिथे फिरायला गेलो त्यांना घेऊन. सो माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सो ओके, बाय.